हॅलो गाईज, मी देवेंद्र मल्ले फ्रॉम कर्जदरी. आज पुन्हा घेऊन आलो या तुमच्यासाठी न्यू ब्लॉग. तर आज जायचं रे भाऊ आपल्याला शेतात. तर चला मग. पण आज आपण मॅजिकने पहिले कपडे बदलून घेऊया. होएगा एक और टाइम ओ तेरी मैजिक तो काम कर गया भाई. अब चलो खेत में. अबे लेका मॅजिक करताना एकदम आता शिल्लक मारले गेले ते बावा. घराच्या बाहेर तर निघाल पण डायरेक्ट वरच बसलो ना. जाऊ दे ना बे पुट्टो. बरं मॅजिक मध्ये लोकेशन नाही चुकलं रे भाऊ. आपल्याला वर यायचं होतं. लोकेशन चुकलं असतं तर मग झालं असतं वांदा. म्हणजे याचा अर्थ की आपण बी जादूवर चालू भाऊ आता. तर हे रे पुट्टो आपलं आजचं काम. हे आणलं होतं आपण आपल्या गाडीवर बांधून आपला तयार. तर हे आहे ब्रश कटर. या ब्रश कटरनी कापायचं आपल्याला आपल्या बगीच्यातील जे वाळलेले गवत आहेत ते. तर हे मागं माझ्या बघू शकता मी आधी काही कापलेलं आहे. इकडे म्हणजे 4-5 वय कापून टाकल्यात. बाकी राहिलाय ते आज आपल्याला कापायचं आहे. तर सर्वात पहिला आपण पाहून घेऊ की आणखी आपल्याला आज किती गवत कापायचं आहे. तर चला मग त्या तिकडे जाऊया. तर हे पारे बाबा इथून राहिला रे बा डायरेक्ट शेवटपर्यंत इकडे आणि खाली इकडे शेवटपर्यंत. तर भाई आज काही पण करून आपल्याला आज काम पूर्ण करायचं झालं भाई. काही पण असो. पण लेका हा काही सोपी काम थोडे बाय. गोटे बायना जेव्हा तो गवत कापताना मशीन फिरते ना बाय, गोटे उडून कुठं लागते अंदाज नाही रे बाबा. म्हणतात सेफ्टीसाठी पांढरा गॉगल घालून फिरत शेतात. तुम्हाला वाटतं की फॅशनसाठी घातलं नाही रे बाबा, सेफ्टीसाठी घातलंय. तर हे जाऊ द्या. चला तुम्हाला आता आपल्या मशीन बद्दल काही इन्फॉर्मेशन देतो. तर हे रे कुठे आपली ब्रश कटर. तर हे चालू करण्याच्या अगोदर आपल्याला याचं ऑइल बदलावं लागेल, त्याच्यात पेट्रोल टाकावं लागेल आणि रस्सी बदलून घ्यावं लागेल. तर चला तुम्हाला सांगतो ते कशा प्रकारे करावं लागते. तर सर्वात पहिले आपण बदलून घेऊ ही रस्सी. तर त्यासाठी योग्य माप घ्यावं लागते. तर आपण हातावरच घेतो बा. तर हा घेतला आपण माप. तर या प्रकारचे करावे लागते आपल्याला 2 तुकडे. तर त्यासाठी आपण आणले सोबत ब्लेड. तर या ब्लेडने आपण हे कापूया. कापायला खूप जड आहे. आपण कैचीने पण कापू शकतो. कैची ते नाही रे बा आपल्या घरी केस पण कापायची कैची ते नाही. ते आपण झाडाची डांगा वगैरे कापतो ती कैची पाहिजे त्यासाठी. तर एक आपण घेतला आपण पहिला तुकडा. तर चला आपण तयार केलं आपल्या रस्सीचे 2 तुकडे कापून तयार झालेत. तर आता हे कशा प्रकारे लावायचे आहेत तर ते तुम्हाला सांगतो. तर हे आहे मशीनचं जे व्हील सारखं फिरते. तर यात लावायचं आपल्याला हे 2 तुकडे रस्सीचे. तर सर्वात पहिले खालून याच्या हा जो नट आहे तो फिरवा लागते म्हणजे खोला लागते. त्यासाठी आपल्याला लागते एक एलंकी. तर ही आहे ती एलंकी. तिने ते आपला नट खोलायचा आहे. तर चला खोलू मग. तर चला नट खुलला आता. चला आपण करूया आता हे रस्सी फिट. आणि फिट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची असते बा, हे सारखं माप घ्यायला लागते. म्हणजे ह्या साईडने पण सारखं त्या साईडने पण सारखाला पाहिजे, तेव्हा ते बरोबर फिरणार नाही. तर ते फिरायच्या वेळेस व्हायब्रेशन मारते हो. तर एक सारखी रस्सीचा माप घेऊन नंतर नट फिट करून घेऊ आपण. तर मोठे हे झालं आपलं पहिलं काम. तर आता आपल्याला करायचं मशीनचं ऑइल चेंज, जे की 1 एकर कापून झाल्यानंतर करावं लागतं. तर आपण काल 1 एकर कापलेलं आहे. तर आज आपल्याला ऑइल चेंज करावं लागेल. तर चला आता करू आपण ऑइल चेंज. तर ह्या मशीनचं इंजन 4 स्ट्रोक असल्यामुळे या मशीनला ऑइलसाठी एक सेपरेट जागा दिली आहे. तर हे बघा याच्यात ऑइल तर आहे पण ते खराब झालेलं आहे म्हणजे पातळ झालेलं आहे. त्यामुळे ते बदलावं लागते, नाही तर इंजनमधून धूर निघू शकतो धूर. तर हाय रे भाऊ 20-40 ऑइल, जो आपण सध्या माझ्या बॉटलमध्ये भरलेला आहे भाऊ. कारण की आपली ऑइलची बॉटल फुटली होती म्हणून आपण माझ्या बॉटलमध्ये तो ऑइल भरलेला आहे. तर चला आपण आता याची लेवल करूया ऑइलची. जेव्हा आपण मशीनमध्ये ऑइल टाकतो ना तेव्हा तो ऑइल किती असावा म्हणजे ते ऑइलची लेवल किती असेल हे पण आपल्याला माहीत असलं पाहिजे. नाही तर जास्त जर ऑइल टाकल्यामुळे मशीन चालू मग झटके मारते म्हणजे चालू बंद होते. त्यामुळे तेवढं आपल्याला लक्षात असलं पाहिजे. तर हे बघू शकता तुम्ही